मिस्टर लक्ष्मण हाके. कदाचित आपल्याला आठवत असेल, काही दिवसापूर्वी आपण छत्रपतींचे वारसदार संभाजीराजे भोसले यांना मिस्टर संभाजी भोसले असं संबोधलेलं होतं. कदाचित त्याच्यातून आपल्याला दाखवायचं असेल की आपण छत्रपतींच्या वारसदारांना सुद्धा अशा प्रकारे मिस्टर संभाजी भोसले असं बोलू शकतो. कदाचित आपला हेतू काय होता हे कळलं नाही. त्यामुळं आज त्याच न्यायानं आपल्याला मिस्टर लक्ष्मण हाके असं म्हटलं तर वावगं वाटण्याचं कारण नाही. मिस्टर लक्ष्मण हाके, आपण मराठा समाजातील बुद्धिजीवी आणि वैचारिक लोकांना आव्हान केलं होतं की त्यांनी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व का स्वीकारावं याचं स्पष्टीकरण द्यावं. या ठिकाणी आपल्याला स्पष्ट आम्ही सांगू इच्छितो की मराठा समाजातील बुद्धिजीवी आणि वैचारिक जे लोक आहेत त्यांचं संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आणि त्यानंतरच्या प्रत्येक घडामोडीवर आणि त्याबद्दल बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बारकाईनं लक्ष आहे. कोण चुकतोय, कोण योग्य आहे, कोण अयोग्य आहे याची समीक्षा करण्याची क्षमता नक्कीच या समाजातील बुद्धिजीवी लोकांमध्ये आहे. प्रथम आम्ही हे सांगू इच्छितो आपल्याला की मराठा समाजानं अराजकीय क्षेत्रामध्ये ज्या सामान्य व्यक्तीनं आपल्या कर्तृत्वानं आंदोलनातून समाजाला एकत्र आणलं, अशा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व मराठा समाजातील बहुतांशी वर्गानं स्वीकारलेलं आहे. बहुतांशी यासाठी म्हणतो मी की बहुजनातील मराठा समाज हा सर्वात मोठा समाज आहे. इतर समाज छोटे असल्याकारणाने ते कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षांचे किंवा संघटनेचे एक वोट बँक बनलेले आहेत. मात्र मराठा समाजाचं असं नाही आहे. मराठा समाज हा प्रत्येक पक्षामध्ये विखुरलेला आहे. त्याच्यामुळं सर्वच हा मोठा समाज असल्यानं सर्व काही मनोज जरांगे पाटील यांच्या मागं उभा राहतील अशी शक्यता कमी आहे. मात्र बहुतांशी म्हणण्यापेक्षा ज्या गोष्टीसाठी मनोज जरांगे पाटील संघर्ष करत आहेत आणि ज्या मराठा समाजाला कळलेला आहे की संघर्ष आमच्यासाठी आहे, तो सगळा समाज आज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभा आहे. आणि तो डोळे झाकून उभा नाही आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ज्या प्रकारे हे आंदोलन उभा केलं आणि हे आंदोलन उभा करताना त्यांचा प्रामाणिकपणा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, निर्भयपणा आणि चिकाटी आणि जिद्द या ज्या काही गोष्टी पाहायला मिळाल्या समाजाला, त्या समाजानं जवळून पाहिल्या, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यानंतर मराठा समाजानं संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं आपली ताकद उभा केलेली आहे. आता समाजाची खात्री झालेली आहे की मनोज जरांगे पाटील हे कोणत्याही आमिषाला बळी पडू शकत नाहीत. ते कोणत्याही परिस्थितीत विकले जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळं समाज त्यांच्या पाठीमागं उभा आहे. शिकलेल्यांची गोष्ट आपण केलेली, मनोज जरांगे पाटील शिकलेले नाहीत वगैरे वगैरे. आजच्या या समाजाचं आम्ही खरं चित्र पाहिलं तर शिकलेलेच खरे अडाणी आहेत. जे आणतात आपल्याला संविधान माहिती आहे त्यांना संविधान कळत नाही आहे. जे सांगतात की आम्हाला संविधान कळून आम्ही पेलोत, ते संविधानाचे खरे अज्ञानी आहेत असं आम्हाला वाटतं. कारण ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी अशक्यप्राय असणाऱ्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी शासनाला वटणीवर आणलं किंवा धारेवर धरून त्या द्यायला भाग पाडलं, तेव्हाच मराठा समाज हा ज्या गोष्टीसाठी त्याला न्यायाची अपेक्षा होती त्या कुणबी नोंदी त्याला मिळाल्या आणि तो कुणबी या अंतर्गत ज्या संविधानानं कुणबी याला ओबीसी या श्रेणीमध्ये टाकलेलं आहे, त्यामध्ये तो समाजाला त्याचवेळी हे आरक्षणही मिळालेलं आहे. आणि त्यामुळेच कदाचित मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांना विसरू शकत नाही. या व्यक्तीनं मंत्रिमंडळ अगदी मुख्यमंत्र्यापर्यंत लोकांनी त्यांच्या अगदी जवळ येऊन काही भूमिका मांडल्या, पण ते स्वतः बदलले नाहीत. ही गोष्ट साधी नाही आहे. आपण जे काही मंडळी आहेत ते जेव्हा जेव्हा काही समाजाच्या नावानं आंदोलनं करता, समाजाच्या नावानं काही आपली भूमिका मांडता, तेव्हा त्याचा स्वार्थ दडलेला आहे. आणि कधीकधी तुम्ही त्या पडद्याआड करता, दरवाजा आड करता. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी कधीच ही चूक केलेली नाही. त्यांनी या गोष्टी काही पारदर्शकता या आयुष्यात पाळल्यामुळं ते मराठा समाजाचे नायक आहेत. आपण विचारता ना का, त्याच्या प्रश्नाची उत्तरे ही आहेत. कारण आज आम्ही बघितलं, एक अगदी प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या आमिषाला बळी पडतो आणि मोठमोठी आंदोलनं
क्षणार्धात उद्ध्वस्त होतात आणि कधी ती हवेत विरून जातात हेही कळत नाही. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन सातत्यानं पारदर्शक ठेवलं. इमानदारी हा सर्वात मोठा गुण या आंदोलनात समाजाला दिसला. म्हणून या समाजाकडे शेकडो नव्हे हजारो मोठमोठे नेते असतानासुद्धा कोणाचंही नेतृत्व न स्वीकारता आज समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभा आहे. कारण समाजाला खात्री आहे की या व्यक्तीचं समाजासाठी खूप मोठा त्याग आहे. कारण आजपर्यंतचा समाजाचा प्रवास पाहता मग विविध क्षेत्रातील राजकीय असतील किंवा सामाजिक क्षेत्रातील लोकांचं आजपर्यंतचं वागणं पाहता या व्यक्तीनं केलेला त्याग हा सर्वोच्च आहे. म्हणून समाज मनोज जरांगे पाटील यांच्या मागं उभा आहे हे जरा विचारात घ्या. आंधळे किंवा डोळे झाकून समाज त्यांच्या पाठीमागं उभा आहे असा जो आपला समाज आहे तो आपण चुकीचा आहे. स्वतः आपण संविधानाचे खूप मोठे अभ्यासक असल्याचं सांगता, मात्र आपण कधीच मान्य केलं नाही की कुणबी ही एक ओबीसी क्षेत्रातली एक श्रेणीतली एक कॅटेगरी आहे आणि ज्या मराठा समाजाला हे शासकीय नोंदणीकृत असलेलं प्रमाणपत्र मिळालेलं आहे तो ओबीसी आहे हे आपण आजपर्यंत मान्य केलं नाही. यातूनच आपलं संविधानाचं ज्ञान स्पष्ट होतं आहे. तसंही आपण नेहमी सांगताय की हा एक दगड आहे. जरांगे पाटील दगड आहेत. पण लक्षात ठेवा दगडापेक्षा माणसं कितीही चांगली आहेत. आज आपण भारतीय जनता पार्टीचा DNA बनून दगडात देव शोधत चाललेला आहात. कट्टर हिंदुत्वाच्या नावाखाली आपण दगडात देव असल्याचं सांगत जगाला सुटलेलं आहात आणि संपूर्ण ओबीसी समाजालाही ज्या ओबीसी समाजाने या मनोवादाच्या झळा सोसलेल्या आहेत त्या ओबीसी समाजाला केवळ आपल्या ईर्ष्या, राजकीय लोभ आणि सत्तेच्या मोहापोटी या समाजाला ज्याने की मनोवादाच्या झळा अगदी सोसलेल्या आहेत त्याला चक्क भारतीय जनता पार्टीसारख्या एका मनोवादी पक्षाच्या विचाराच्या दावणीला नेऊन बांधलेला आहे. याचं आपल्याला काहीच वाटणार नाही. कारण सध्या आपण केवळ सत्ता आणि कुठंतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याच्या धुंदीत आहात. त्यामुळे कदाचित या गोष्टी आपल्याला कळतीलच असं आम्हाला वाटत नाही. कारण आपण नेहमी म्हणताना वैचारिक लढाई असली पाहिजे, विचाराची लढाई विचारानं लढायची, तर आम्ही आता नक्कीच या विचारानंच त्याला उत्तर देणार आहोत. आपल्याला माहिती पाहिजे आम्ही महापुरुषात देव मानतो आहे, आम्ही माणसात देव मानतो आहे. आमच्यासाठी मनोज जरांगे पाटील याच्यासारखा इमानदार, प्रामाणिक आणि समाजासाठी त्याग करणारा व्यक्ती हा ईश्वर तुल्य आहे. ईश्वर आम्ही म्हणणार नाही, परंतु त्या दगडापेक्षा तर हे खूप चांगलं आहे. तुम्ही लोकांना दगडाकडे घेऊन चाललेला आहेत ज्याच्या जीव नाही आहे. मात्र आम्ही हा समाज ज्याच्या जीव आहे अशा मनोज जरांगे पाटील यांना जर ईश्वरासमान मानत असेल किंवा एक नायक मानत असेल तर त्याच्यात कुठलंही वावगं नाही आहे. कारण याच्यातून समाजानं काही गोष्टी अचीव केलेल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पहिली लढाई केव्हा जिंकलेली आहे? ज्या दिवशी कुणबींचे प्रमाणपत्र यांनी काही मराठा समाजाला मिळवून दिली त्या दिवशीच खरं तर हा संघर्ष जवळजवळ 90% यशस्वी झालेला आहे. आता बाकी जो आहे तो त्यांचा प्रयत्न आहे, इतरांसाठी ते पुढं नेत आहेत तो प्रयत्न आहे. मात्र आजपर्यंत जे त्यांनी केलेलं आहे आपल्याला सांगितल्याप्रमाणे मिळवलेल्या नोंदी आणि त्याच्या आधारे जो काही मराठा समाजातील घटक जो आरक्षणाच्या रांगेत जाऊन उभा राहिलेला आहे ते यश जरांगे पाटील यांचं सर्वोच्च यश आहे आणि ते जरांगे पाटील यांच्याशिवाय कधीच शक्य नव्हतं. आपण जे पुन्हा पुन्हा विचारताय ना समाज त्यांना एवढं महत्त्व का देतो आणि ACBC किंवा कुणबी या दोन आरक्षणामध्ये फरक काढला आपण नेहमीच सांगताय. अनेक ओबीसी नेतेही सांगतायत की एवढं कळत नाही का इकडं कट ऑफ किती तिकडं कट ऑफ किती. आम्हाला कट ऑफची नाही पण आम्हाला या देशाच्या घटनेची आम्हाला फिकीर आहे. आम्ही त्याला महत्त्व देतो, घटनेला महत्त्व देतो, कट ऑफला नाही. कुठला तरी कट ऑफ 1-2 दिवसासाठी आला म्हणून ते नाही, कायमचा कट ऑफ आम्हाला हवा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सांगताय खरं पण ACBCतलं आरक्षण हे जर कोर्टात टिकणारं नाही आहे आपल्यालाही माहिती आहे आणि तिकडं आपण बोट दाखवत आहे सगळे ओबीसी नेते आणि आपणसुद्धा. तर हे कितपत योग्य आहे? कारण कोर्टाच्या भूमिका क्षणाक्षणाला बदलत आहेत.
मात्र कुणबीतलं आरक्षण कधीच बदलू शकणार नाही हे जरांगे पाटील यांना माहिती आहे. म्हणून जरांगे पाटील त्याच आरक्षणाचा हट्ट धरतायत, हेही आपण जरा लक्षात ठेवावं. कदाचित आपल्याला संविधानाचा अभ्यास खूप अधिक आहे, तरी आपण आणखीन तो मी म्हटल्याप्रमाणे संविधानानं कुणबीला ओबीसी आरक्षण क्षेत्रात किंवा श्रेणीमध्ये कधीच घेतल्याचं मान्य केलेलं आहे. मात्र आज आपण त्या संविधानाचे खूप मोठे अभ्यासक असल्याचं सांगत असतानासुद्धा कदाचित आपण ते मान्य करायला तयार नाही. खरं जर बघितलं तर फुलेशाह आंबेडकर आपल्याला मान्य आहेत का, हा एक संशोधनाचा विषय आहे. कारण ज्या फुलेंनी अगदी आपल्या आयुष्यभर सत्यशोधकाचा एक पूर्ण जीवन जगले, त्यांचा एक कणही आजच्या तथाकथित जे त्यांचे पाईक आहेत विचाराचे म्हणतात त्यांच्यामध्ये नसल्याचं आम्हाला दिसतंय. आमच्यासारख्या लोकांनी सत्यशोधक केज तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये फक्त 4 ते 5 सत्यशोधक विवाह झालेले आहेत. कुठेही फुलेंचं कार्य. छत्रपती शिवराय आणि फुलेशाह आंबेडकरांचे आम्ही पाईक आहोत, त्यामुळं आम्हाला त्यांच्या विचारानं पुढं जायचं आहे. आणि त्यांचे विचार किती कोणी घेतलेले आहेत हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे. आणि जेव्हा ते संशोधन होईल तेव्हा सगळं बाहेर पडेल. खरंच आम्ही आज जरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गुणगान गात असलो तर मागच्या 2 दशकापूर्वी आपण कुठं होता सगळेच, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाला सगळेच मराठा समाजासहित ओबीसी समाज काय वागणूक देत होता हे बी संशोधनाचा विषय आहे. हे जर सगळे भूतकाळातील गोष्टी बाहेर काढल्या, आजची राजकीय समीकरणं काही असू द्यात, कोणी कुणाच्याही दारात सत्तेसाठी उभा असू द्या, परंतु हे जर चित्र पाहिलं तर खरं वैचारिक लढाई पुन्हा सुरू होऊ शकते. म्हणून आपण या गोष्टी पुन्हा काही सांगू नका. आम्ही खूप वेळा सांगितलं आहे, आपण जेव्हा ओबीसीच्या हक्काची गोष्ट करता तेव्हा ओबीसीतील मायक्रो ओबीसींना आपण किती हक्क देऊ शकलात, तोही मोठा संशोधनाचा विषय आहे. किमान मराठा समाज जिथं आहे बहुसंख्येनं त्या गावामध्ये मायक्रो ओबीसीनं ही पदं आत्तापर्यंत किमान भोगलेली आहेत. मात्र जिथं प्रस्थापित ओबीसी होता त्या गावात या मायक्रो ओबीसीला एकदाही पद किंवा पदाचा लाभ भेटलेला नाही. यावर आपण का बोलत नाही, किंवा हे सत्य आपण का स्वीकारत नाही? स्वीकारायचं तर सगळं सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल, कारण आपण बहुजन समाज एक आहोत. मात्र अन्यायाचं बोलून केवळ आपल्या हिताचं बोलून जमणार नाही. कारण आम्ही नेहमी म्हणत आलेलो आहेत, ठीक आहे मनोज जरांगे पाटील यांचंही काही ठिकाणी विधानं चुकलेली असतील आणि ते त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला मान्य करावं लागेल, परंतु हे सर्वच चुका करतात. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही अडाणी म्हणताय आणि त्यांच्या चुका मान्य करताना मात्र त्या चुका दाखवताय, आणि दुसरीकडे आपण सगळे शिकलेले असताना आपणही त्याच चुका किंवा त्यापेक्षा गंभीर चुका करतात, त्यापेक्षा गंभीर विधानं करतात, त्यापेक्षा गंभीर शब्दप्रयोग करता, वाक्य वापरता. हे याचं मत आपल्याला काहीच वाटत नाही. हे कसं शक्य आहे? म्हणून विचार करायचा तर सगळ्याच बाबीनं करावं लागेल. आज आम्ही खरं तर अशा गोष्टीवर बोलणं, छत्रपती शिवराय फुलेशाह आंबेडकराचे विचाराचे पाईक असणारे आम्ही लोक, आम्हाला हे कधीकधी फार ऑकवर्ड वाटते किंवा हे योग्य वाटत नाही, परंतु आपण नेहमी ललकारत आहात की समाजातील बुद्धिजीवी लोकांनी बोललं पाहिजे. याच्यासाठी आम्ही आमची भूमिका या ठिकाणी मांडत आहोत की खरं सत्य हे आहे. मनोज जरांगे पाटील हे समाजासाठी आज तरी कोणत्याही नेत्यापेक्षा, अलीकडच्या काळातील कोणत्याही नेत्यापेक्षा मोठे आहेत, आणि समाजाला एकत्र ठेवण्याचं काम ज्या व्यक्तीनं केलं ते बी असंच नाही, आंधळेपणानं नाही, आपली प्रामाणिकता, आपली पारदर्शकता या सगळ्या गोष्टीतून त्यांनी ते केलं. म्हणून समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे, आणि म्हणूनच समाजानं त्यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. आणि पुढेही जोपर्यंत त्यांची प्रामाणिकता, इमानदारी आणि निर्भयता ही सिद्ध होत राहील, कदाचित तोपर्यंत समाज त्यांच्या पाठीमागं नक्कीच भक्कमपणे उभा राहील, हे मात्र नक्कीच. आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आणि हा BBC केज लाईव्ह हे चॅनल आपण यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.